मित्रांनो, आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आलो होतो बाबा पेट्रोल पंपकडे. म्हणजे आज तुम्हाला तर माहीतच आहे, आपला मित्र गणेश आणि लास्ट टाइम आपल्याला भेटला नव्हता, पण या टाइमला तो आला, लवकर बोलून घेतला आणि तो आज आपल्या भेटीसाठी लवकर आला होता. आणि आज त्याचे म्हणजे 1 महिन्याखालीच तो आला होता, पण त्याची आता 1 महिन्याची सुट्टी संपली आणि तो परत जाणार आहे. तर आम्ही त्याला इकडे सोडण्यासाठी आलो आहे आणि थोडं त्याला सोडू आता. आणि गावातले मित्रमंडळांना पण आम्ही बोलवलेलं आहे. बघू शकता त्याची बॅग बिग, तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे की तो एक CRCF मध्ये लागलेला आहे नवीन. तर आपण त्याला सोडण्यासाठी बाबा पेट्रोल पंपला आलो आहे त्याची. आणि थांबा, तर मी आणि समा आलो आहे आणि त्यानंतर आपण गावातल्या मित्रांना बोलवलं आहे, ते पण रस्त्याने येतच असेल. तर तुम्ही आपला व्लॉग कंटिन्यू करा, गणाला वाटी लावेपर्यंत, गणाला सोडूपर्यंत, गणाला बस लावपर्यंत. माझ्या पाठीमागे काय तर तुम्ही बघू शकता, ही आहे छत्रपती संभाजीनगरमधील सगळ्यात मोठी यात्रा, म्हणजे कर्णपुराची यात्रा म्हणून ओळखली जाणारी. आता आणखीन इथे कोणतीही तयारी झाली नाही, परंतु ज्या दिवशी देव बसतील, घट स्थापना होतील, त्यानंतर ही देवी तर ही जत्रा चालू होती आणि आपण या जत्रेसाठी येणार. आणि याचा ब्लॉग पण तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. लवकर म्हणजे आल्यानंतर आपण तयार करू जमलं तर तुमच्यासाठी ट्राय करू आपण बनवण्याचा. आणि ही मागे आता तयारी सुरू आहे कर्णपुरा जत्रेची. आपण इथे येणार आहे आणि आपले 2 भाऊ इकडे उभे आहे, हे बघा. फायनली आपल्या सगळ्या गावकरी मित्र मंडळीचं इथे स्वागत झालेलं आहे. त्यांना असं वाटलं की गणा चालला आणि गणाला आपल्याला परत भेटायला मिळणार नाही, म्हणून त्यांना एक मी कॉल केला आणि ते लगेच गणासाठी भेटण्यासाठी धावत आले. तुम्ही बघू शकता गणाचे किती फॅन फॉलोइंग आहे गावात. तर हा आहे आपला मित्र मंजा इटलिया आणि जो गौऱ्या, विराट कोहली म्हणून असं नामांकित आमच्या गावातला गौरव आहे. आणि इकडे आपला मित्र गणा. आणि गाणं तुला कसं वाटतं, तू जातोय तर सांग 2 शब्द. मला रडू राहिलं, सांग. मला रडू गाण्याला रडू येते असं सांगतोय आपण. त्याचं दुःख समजून घेऊ, पण काय 2 हिताच्या पोटाला भरण्यासाठी काहीतरी करावं लागतील, कामासाठी जावं लागतं, त्यामुळे तो चालला. आणि आपल्याला आणखी बसायला टाइम आहे, तोपर्यंत आपण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारू. आणि मागं बघा कर्णपुरा जत्रा, यांच्या सगळ्यांसोबत मी मजा करणार कर्णपुराच्या जत्रेला. मी येणार, तुम्ही पण या आणि कंटिन्यू करा. तुम झाला नाही ब्लॉग. फायनली खूप काळानंतर आपल्या भावाची बस येथे आलेली आहे आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू आहे की आमच्यातला कोणीतरी समोर गेला आणि बस आम्ही पकडत आहे. आपल्या मित्र समोर आहे आणि आपण बस पकडू. खूप असा रश झालेला आहे आणि आवाज तर तुम्हाला काही येणार नाही माझा, तर थोडंफार आहे तर ॲडजस्ट करत जा तुम्ही, काय हरकत नाही, ॲडजस्ट करत जा. आणि तर चला आता आली बस, त्याला शेवटचं क्षण आहे, पण कधी येईल काय माहीत, कधी सुट्ट्या भेटते त्याला ते काय माहीत नाही आपल्याला. तर चला कंटिन्यू करा, त्याला आपण सोडू आणि टाटा बाय बाय करू. आपले ट्रॅव्हल्स मागे आलेली आहे आणि गाण्याला आपला सोडायचा टाइम झालेला आहे. हॅपी जर्नी भावा, काळजी घे स्वतःच्या तब्येतीची. आणि आपल्या सबस्क्रायबरला सांग सबस्क्राईब करा ना. हा, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. टाटा बाय बाय गाणा. आपला मित्र ट्रॅव्हल्स मध्ये गेलेला आहे. खूप टायमानंतर त्याची बस आलेली आहे आणि त्याला आपण सोडलं. तर चला, आपल्याला पण खूप दूर जायचं आहे. बाबा पेट्रोल पंपासून आमची रूम खूप अशी दूर आहे आणि इथेच राहता जे टावरला, त्यामुळे काही यांना काही हरकत नाही. आम्हाला खूप दूर असं जायचं आहे आणि आता मी आणि समा 2 जण रिक्षा पकडू आणि जाऊ. चल का ना ए बाबा, दप्तर घेऊन याच्यात पळायची. बाय गाना, बाय. आपल्या मित्राला सोडून आपण रूम वरती आलेलो आहे आणि आता जेवण करायचं बाकी आहे. इथून मेसला जेवण करणार, पोटभर जेवणार. आणि आपला भाग बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही बघता काय नाही का स्किप करत बघता मला माहीत नाही, पण तरी बघायचा थोडंफार काही नाही होत. आणि आपलं शेअर करा, तुम्हाला ब्लॉग माहिती आपलं कोणा शेअर करायचं, आत्या, मावशी, काका, मामी, मामीची पोरी, आणखीन गावातले जे असेल ते त्यांना तुम्ही शेअर करा. आणि धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.